नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मित्रांनो, आज आपण एका विशेष वादावरती चर्चा करणार आहोत, जो सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय चर्चेचा विषय बनलेला आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्याशी संबंधित आरोप, यावरून उठलेला राजकीय गोंधळ आणि या सगळ्यात अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरेस यांच्या नावाचा वादात आलेला उल्लेख. चला या सर्व विषयांवरती सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो, हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी अदानी यांच्यावरील आरोपांचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. काँग्रेसने जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची चौकशीची मागणी केली. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतून 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आणि प्रकरण लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की या आरोपामागे मोठी साखळी आहे, जी भारताच्या कारभाराला प्रभावित करू शकते. भाजपाने मात्र या गोंधळाला विरोधी पक्षाचा डावपेच म्हणत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरेस यांच्यावरती थेट आरोप केलेले आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले की सोनिया गांधी यांचे फोरम फॉर द डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिक या संघटनेशी संबंध आहेत. या संघटनेला जॉर्ज सोरेस यांच्या फाउंडेशनकडून निधी दिला जातो आणि या संघटनेत भारताविरोधी चर्चा केली जाते. मित्रांनो, आता प्रश्न मत पुढे उपस्थित केला जातो की जॉर्ज सोरेस हे नेमके कोण आहेत. सोरेस हे अमेरिकन अब्जाधीश आहे, शेअर मार्केटचे मोठे खेळाडू आहेत. त्यांनी 1992 मध्ये शॉर्ट सेलिंगद्वारे बँक ऑफ इंग्लंडला धक्का दिला होता. त्यांनी कमवलेल्या पैशातून अनेक लोकहितवादी संस्थांना आणि मानवाधिकार संघटनांना निधी दिलेला आहे. मात्र त्यांच्या कार्यामुळे ते उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांच्या निशाण्यावरती आलेले आहेत. मित्रांनो, भाजपाने केलेल्या आरोपांवरती काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर आरोप केला आहे की अदानी यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जॉर्ज सोरेस यांचा मुद्दा उचलला जात आहे. काँग्रेसचे नेते म्हणाले की हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. भाजप विरोधकांना चुकीच्या मार्गाने अडकवू पाहत आहेत. जॉर्ज सोरेस यांच्यावर भारतातच नाही तर इतर देशात सुद्धा अनेक आरोप झालेले आहेत. त्यातील एक तुर्कीचे अध्यक्ष तय्यप दर्गोन यांनी त्यांना देश तोडणारे असे म्हटलेले आहे. तर हंगरीसारख्या देशाने त्यांच्यावरती एवढे आरोप केले की सोरेस समर्थित संस्थांनी हंगरीत काम करणेच बंद करून टाकलेले आहे. ब्रिटनच्या ब्रेक्झिट समर्थकांनी त्यांच्यावरती निर्वासितांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मित्रांनो, भाजप, काँग्रेस आणि अन्य विरोधक यांचे एकमेकांवरती आरोप हे भारतीय राजकारणात नवीन गोष्ट नाही. मात्र जॉर्ज सोरेस यांच्यासारख्या परदेशी उद्योगपतींचा उल्लेख करून भारतीय अंतर्गत राजकारणावर त्याचा किती प्रभाव आहे याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, राजकारणातील या वादामागे आपल्याला अनेक दृष्टिकोन दिसतात. प्रत्येक मुद्द्याचा सखोल विचार करूनच आपले मत बनवावं लागत असते. म्हणून तुमचे मत या वादावर काय आहे ते आम्हाला जरूर कळवा आणि आपण याकडे कसे पाहतात हे सुद्धा सांगा. तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयावरती अपडेट मिळवण्यासाठी आमचं चॅनेल नियमित पाहत राहा. मित्रांनो, इथंच थांबूया. धन्यवाद.